वेलकम स्टुडंट्स टू केमिस्ट्री बाय प्रोफेसर आर एस जाधव. आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये आपण एक आर्टिकल जे शिकलेलो आहे तर त्या आर्टिकलच्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती ती माहिती आपण घेणार आहे. आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळेला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक स्टडी केला त्यावेळेला आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जे आहेत SN1 रिॲक्शन आणि SN2 रिॲक्शन्स ह्या ज्या आहेत हे आपण स्टडी केलेल्या होत्या. दॅट इज अल्कलाइन हायड्रॉलिसिस और मेकॅनिझम ऑफ अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड अंडर SN1 आपण शिकलो आणि मेकॅनिझम ऑफ अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड की जे आपण SN2 च्या अंडर ते अंडर आपण शिकलो. ओके, आणि ते आपण त्याचे सेपरेट व्हिडिओ ते व्हिडिओज आपण केले होते. जर तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये जर फाइंड आउट केलं तर आपल्याला व्हिडिओ नंबर 14 जो आहे तो SN1 मेकॅनिझमवर आपण तयार केलेला आहे आणि व्हिडिओ नंबर 15 जो आहे तो SN2 मेकॅनिझमवर आपण तयार केलेला आहे. पण मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले की सर आपण SN1 मेकॅनिझम घेतलंय, SN2 मेकॅनिझम घेतलेलं आहे, आपल्याकडे डिटेल आहे, बट समटाइम्स द क्वेश्चन इज आस्क्ड लाईक दिस, डिस्टिंग्विश बिटवीन SN1 अँड SN2. SN1 आणि SN2 मेकॅनिझम मध्ये डिस्टिंग्विश आहे, हे डिस्टिंग्विश करा अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो प्रश्न येतो आणि मग त्यावेळेला आम्हाला ते डिस्टिंग्विश करता येत नाही. त्यावेळेला मी विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही SN1 आणि SN2 क्लिअर कट ऐका, त्याच्यामध्ये मी सगळे डिस्टिंग्विशिंग पॉईंट जे आहेत ते पॉईंट्स दिलेले नाही आहेत. पण तरीही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही जर समजा डिस्टिंग्विशिंगच्या प्रकारे जर समजा एक व्हिडिओ जर तयार केला तर तो आम्हाला फायदेशीर होईल. म्हणजे जर समजा 2 मार्काला वगैरे जर हा प्रश्न जर आला डिस्टिंग्विश बिटवीन SN1 अँड SN2 तर आम्हाला त्याचा फायदा जो आहे तो फायदा होईल. आणि म्हणून आज असं मी ठरवलं की SN1 वर्सेस SN2 असा एक व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आपण तयार करूया. ओके, आणि म्हणून मग हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ मी आज तयार करतोय. आता जर तुम्ही SN1 मेकॅनिझम बद्दल जर बघितलं तर SN1 मेकॅनिझम मध्ये जे काही पॉईंट्स आहेत ते सगळे मी इथे लेफ्ट साईडला लिहिलेले आहेत. ओके, आणि SN2 मेकॅनिझमच्या संदर्भात जे पॉईंट्स आहेत ते सगळे मी इकडे राईट हँड साईडला लिहिले आहेत. ओके, मी पहिल्यांदा काय केलं तर SN1 मेकॅनिझम मध्ये टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं अल्कलाइन हायड्रॉलिसिस होतं आणि टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल जो आहे हा प्रोडक्ट मिळतो आणि त्याचं मेकॅनिझम जे आहे ते मेकॅनिझम इथं लिहिलंय. नाव इफ यू लुक ॲट दिस पर्टिक्युलर मेकॅनिझम you will find that tertiary butyl bromide in the slow step, or which is also called as rate determining step, undergo ionization and the bond between C and Br has started breaking. ओके, मग C आणि Br मधला बॉन्ड जो आहे हा ब्रेक व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मी इथं डॉटेड लाईन काढली बघा. ही जर डॉटेड लाईन जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की मी डॉटेड लाईन काढलेली आहे, म्हणजे बॉन्ड हॅज स्टार्टेड ब्रेकिंग, बॉन्ड ब्रेक व्हायला सुरुवात झाली आणि मग Br वर एक छोटा निगेटिव्ह चार्ज, डेल्टा निगेटिव्ह चार्ज, आणि कार्बनवर एक छोटा पॉझिटिव्ह, दॅट इज डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, हा जो आहे हा तयार होतो अँड दिस इज कॉल्ड एज ट्रान्झिशन स्टेट. नाव वेन यू राईट द ट्रान्झिशन स्टेट, तुम्ही जेव्हा बोर्ड एक्झाममध्ये लिहिता ट्रान्झिशन स्टेट लिहिता तेव्हा लक्षात घ्या डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह लिहायला विसरायचं नाही. इथं नेमकं विद्यार्थी गडबड करतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं लिहितात, तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाहीये, तर स्मॉल निगेटिव्ह चार्ज ऑन Br अँड स्मॉल पॉझिटिव्ह चार्ज ऑन कार्बन. ओके, त्याच्यानंतर मग C आणि Br मधला बॉन्ड ब्रेक होतो, दॅट इज आयोनायझेशन टेक प्लेस अँड यू गेट टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन विच इज स्टेबल. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर कार्बनवर पूर्ण पॉझिटिव्ह चार्ज आहे, हे लक्षात ठेवायचे. ट्रान्झिशन स्टेटमध्ये डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह आणि टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन मध्ये पूर्ण पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि मग नंतर OH मायनस न्यूक्लिओफाईलचा अटॅक होतो, पुन्हा सेकंड ट्रान्झिशन स्टेट तयार होते की जिथं पुन्हा कार्बन आणि OH मधला बॉन्ड जो आहे तो तयार व्हायला सुरुवात होते आणि मग तिथं OH वर एक छोटा निगेटिव्ह चार्ज डेल्टा मायनस आणि कार्बनवर छोटा पॉझिटिव्ह चार्ज. ओके, म्हणजे जसं ट्रान्झिशन स्टेट नंबर 1 मध्ये होतं तसं ट्रान्झिशन स्टेट मध्ये 2 मध्ये आहे. फक्त फरक काय ते इथं Br डेल्टा मायनस आहे, इथं OH डेल्टा मायनस आहे, कार्बन डेल्टा प्लस इथं कार्बन डेल्टा प्लस, सगळं आहे तसं आहे. ओके, आणि मग नंतर इथं आपल्याला इन द फास्ट प्रोसेस मध्ये टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल हा प्रॉडक्ट जो आहे हा प्रॉडक्ट मिळतो. ओके, आता इकडे जर समजा तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल मिथाइल ब्रोमाइडचं ज्यावेळेला तुम्ही अल्कलाइन हायड्रॉलिसिस करता इन द स्लो स्टेप और रेट डिटरमाइनिंग स्टेप, what happens, you get a transition state where the bond between C and Br is not completely broken, it is half broken. Okay,
and the bond between C and OH is not completely formed, it is half formed. आणि म्हणून Br वर एक छोटा निगेटिव्ह चार्ज डेल्टा निगेटिव्ह दाखवलाय आणि इथं OH वर डेल्टा निगेटिव्ह दाखवलाय. म्हणजे हा जो निगेटिव्ह चार्ज OH वरचा जो आहे तो इक्वली डिस्ट्रीब्यूट झाला OH आणि Br वर. तर इथं पुन्हा लक्षात ठेवा डेल्टा निगेटिव्ह ऑन OH अँड डेल्टा निगेटिव्ह ऑन Br. आणि ही ट्रान्झिशन स्टेट तयार होते अँड आफ्टर द ट्रान्झिशन स्टेट in the fast process you get the product that is methyl alcohol. Okay, this is the mechanism. आता या मेकॅनिझमच्या अनुषंगाने जर आपण विचार जर केला तर तुम्हाला इथं असं दिसतंय SN1 मेकॅनिझम मध्ये इट इज अ 2-step प्रोसेस. स्टेप नंबर 1 इज the ionization of tertiary butyl bromide giving tertiary butyl carbonium ion. Okay, and step number 2 attack of OH minus nucleophile giving the product. So SN1 mechanism is a 2-step process. ठीक है. त्याच्यानंतर रेट इक्वेशन. रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट ओनली दॅट इज टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. ओके, म्हणजे रेट इक्वेशन काय सांगतं तर ते एकाच रिॲक्टंटवर आपला रेट जो आहे तो रेट अवलंबून आहे आणि म्हणून रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड ओनली अँड देअरफॉर इट इज कॉल्ड एज सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर. SN1 म्हणजे युनिमॉलिक्युलर. ओके, सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट जर तुम्ही बघितला तर तुम्हाला असं दिसतंय की टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड मध्ये ज्यावेळी तो टर्शरी ब्युटाइल कार्बोनियम आयन तयार होतो त्यावेळेला तो जो आहे तो sp2 हायब्रिडाइज असतो कार्बन आणि मग एक मिथाइल ग्रुप इकडे असतो, एक मिथाइल ग्रुप इकडे असतो, एक मिथाइल ग्रुप इकडे असतो. ओके, म्हणजे प्लेनर स्ट्रक्चर होतं, प्लेनर ट्रायगोनल स्ट्रक्चर होतं. आणि जर समजा Br जर या साईडनं जर समजा गेला असेल तर OH या साईडनं येऊ शकतो आणि या साईडनं पण येऊ शकतो. म्हणजे इथं आपल्याला जर समजा अपोजिट साईडनं जर समजा OH आला तर इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन होईल आणि जर समजा त्याच साईडने जर OH आला तर रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन होईल. म्हणजेच 50% इन्व्हर्जनचे चान्सेस आणि 50% रिटेन्शनचे चान्सेस आहेत. सो देर इज 50% इन्व्हर्जन अँड 50% रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. ओके, त्याच्यानंतर ही जी SN1 मेकॅनिझम जे आहे हे टर्शरी अल्काइल हॅलाइड जे हे SN1 मेकॅनिझम दाखवतात. कारण टर्शरी अल्काइल हॅलाइडमध्ये 3 मोठे मोठे मिथाइल ग्रुप जे आहेत हे मिथाइल ग्रुप्स आहेत आणि त्यामुळे स्टेरिक हिंड्रन्स आहे आणि स्टेरिक हिंड्रन्स असल्यामुळे काय होतं तर जोपर्यंत Br जात नाही तोपर्यंत OH जो आहे तो OH आतमध्ये येत नाही अँड देअरफॉर टर्शरी अल्काइल हॅलाइड्स दे अंडरगो SN1 रिॲक्शन. आणि मग इथं सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट काय आहे तर इन SN1 मेकॅनिझम स्टेबल कार्बोकॅटायन इज फॉर्म. दिस कार्बोकॅटायन और कार्बोनियम आयन इज फॉर्म विच इज स्टेबल. बघा तुम्ही इथं मी दाखवत असताना मी काय केलेलं आहे तर ट्रान्झिशन स्टेट जी आहे ती ब्रॅकेटमध्ये दाखवली म्हणजे अनस्टेबल आहे. ही ट्रान्झिशन स्टेट पण ब्रॅकेटमध्ये दाखवली अनस्टेबल आहे. पण कार्बोकॅटायन जो तयार झालाय टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन हा जो आहे हा मी ब्रॅकेटमध्ये दाखवलेला नाहीये म्हणजे हा जो आहे हा स्टेबल आहे. ओके, सो स्टेबल कार्बोकॅटायन इज फॉर्म. ठीक आहे. आणि आता SN2 मेकॅनिझम कडे आपण बघू. SN2 मेकॅनिझम मध्ये आपण मिथाइल ब्रोमाइडचं अल्कलाइन हायड्रोलिसिस केलंय. ओके, आता काय होतं स्लो स्टेप मध्ये किंवा रेट डिटर्मिनिंग स्टेप मध्ये द अटॅक ऑफ OH मायनस न्यूक्लिओफाइल इट टेक्स प्लेस ऑन दिस मिथाइल ब्रोमाइड फ्रॉम द बॅक साइड. पाठीमागच्या बाजूने अटॅक होतो. ज्या साईडला Br होता त्याच्या अपोजिट साईडनं OH जो आहे तो OH आत येतो आणि एक स्टेज अशी येते की ज्या स्टेजला C आणि Br मधला बॉन्ड जो आहे तो बॉन्ड ब्रेक झालेला नाही, तो अर्धवट ब्रेक आहे आणि म्हणून डेल्टा निगेटिव्ह चार्ज Br वर दाखवलाय आणि C आणि OH मधला बॉन्ड तयार झालेला नाहीये आणि म्हणून त्याच्यावर आपण डेल्टा निगेटिव्ह दाखवलाय. म्हणजे या ट्रान्झिशन स्टेटमध्ये दोन्ही OH न्यूक्लिओफाइल आणि Br मायनस न्यूक्लिओफाइल दोघांच्यावरही डेल्टा निगेटिव्ह म्हणजे पार्शल निगेटिव्ह चार्ज आहे. कार्बन डज नॉट कॅरी एनी चार्ज. ओके, आणि मग तुम्हाला ट्रान्झिशन स्टेट मिळते आणि आफ्टर द ट्रान्झिशन स्टेट विदिन द फास्ट प्रोसेस यू गेट द प्रॉडक्ट अँड दॅट प्रॉडक्ट. आता या प्रॉडक्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला Br जो आहे तो राईट हँड साईडला दिसतोय आणि इकडे OH जो आहे तो लेफ्ट हँड साईडला दिसतोय. म्हणजे देर इज 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. ओके, 100% इन्व्हर्जन. इथं 50% इन्व्हर्जन 50% रिटेन्शन. इथं 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन आहे. ओके, आता दिस इज अ 1 स्टेप कंटिन्युअस प्रोसेस. इथं 2 स्टेप प्रोसेस आहे. दिस इज 1 स्टेप कंटिन्युअस प्रोसेस. एका स्टेपमध्ये जे आहे ते होतंय म्हणजे साइड बाय साइड द बॉन्ड ब्रेकिंग
between C and Br and the bond formation between C and OH takes place. ओके, म्हणजे मी असं म्हणेन सायमल्टेनियस बॉन्ड फॉर्मेशन अँड बॉन्ड ब्रेकिंग टेक प्लेस. इथं मी उल्लेख केला आहे, सायमल्टेनियस बॉन्ड फॉर्मेशन अँड बॉन्ड ब्रेकिंग टेक प्लेस. ओके, 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन आत्ताच मी बोललो. आता प्रायमरी अल्कायल हॅलाइड जे आहेत ना, दे अंडरगो SN2 मेकॅनिझम. SN2 मेकॅनिझम जे आहे ते प्रायमरी अल्कायल हॅलाइड दाखवतात, कारण प्रायमरी अल्कायल हॅलाइड्स टर्शरी अल्कायल हॅलाइड्सच्या कंपॅरिझनमध्ये छोटे आहेत आणि त्याच्यामुळं Br मायनस न्यूक्लिओफाईल आणि OH मायनस न्यूक्लिओफाईल ॲट अ टाइम त्या मिथाइल ब्रोमाइडवर येऊ शकतात. ओके, आणि ट्रान्झिशन स्टेट तयार होऊ शकते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की प्रायमरी अल्कायल हॅलाइड्स अंडरगो SN2 रिएक्शन. इथं आपण म्हटलं होतं टर्शरी अल्कायल हॅलाइड अंडरगो SN1 मेकॅनिझम. इथं प्रायमरी अल्कायल हॅलाइड अंडरगो SN2 मेकॅनिझम. ओके, आता रेट इक्वेशन मध्ये आपण असं म्हटलं होतं, इथे SN1 मध्ये रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन रिएक्टंट, दॅट इज टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. इथं स्लो स्टेपमध्ये किंवा रेट डिटर्माइनिंग स्टेपमध्ये मिथाइल ब्रोमाइड पण आहे, म्हणजे सबस्टेट देखील आहे आणि OH मायनस न्यूक्लिओफाईल देखील आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्टेट ॲज वेल एज न्यूक्लिओफाईल, म्हणजे बोथ द रिएक्टन्स. ओके, अँड वेन द रेट इज directly proportional to both the reactants, it is called as SN2 reaction. Okay, so this is the difference between SN1 and SN2 mechanism. If the difference is asked between SN1 and SN2, you can write these 4, 5, 6 points I have given, so you can write these points. Okay, हे पॉइंट जे हे पॉइंट्स तुम्ही लिहू शकता आणि तुम्हाला ह्याचे फुल मार्क्स जे आहेत हे फुल मार्क्स मिळू शकतात. मी तुम्हाला 6 पॉईंट दिले. शक्यतो काय होतं तर परीक्षेमध्ये 2 मार्काला हा प्रश्न असतो, डिस्टिंग्विश बिटवीन SN1 अँड SN2 असा 2 मार्काला प्रश्न असतो. तर तो म्हणजे 2 मार्काला असेल तर यातले 4 पॉईंट जे ते 4 पॉईंट्स लिहायचे. फक्त लिहित असताना एक करायचं की तुम्ही जो पॉईंट SN1च्या बाबतीमध्ये लिहिलेला आहे त्याच्या अपोजिट पॉईंट तुम्हाला SN2 मध्ये लिहायचं आहे. नाहीतर मग असं केलंय की इकडं 50% इन्व्हर्जन 50% रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. ओके, आणि तिथं तुम्ही जर समजा त्याच्या समोर हा जर पॉईंट लिहिला तर चालणार नाही. 4 नंबरला तुम्हाला 4 नंबरच लिहायचं आहे. इकडे 50% आहे, इकडे 100% आहे. ओके, इथं थर्ड पॉईंटला रेट आहे, रेट इक्वेशन. इथं थर्ड पॉईंटला रेट इक्वेशन आहे. सेकंड पॉईंटला 2 स्टेप प्रोसेस म्हटले, इथं सेकंड स्टेपला 1 स्टेप कंटिन्युअस प्रोसेस म्हटले. ओके, त्याच्यानंतर 1 नंबरच्या पॉईंटला आपण मेकॅनिझम लिहिले, 1 नंबरच्या पॉईंटला मेकॅनिझम आहे. ओके, 6 नंबरच्या पॉईंटला स्टेबल कार्बोकॅटायन इज फॉर्म असं म्हटलेलं आहे, म्हणजे कार्बोकॅटायन जो आहे हा कार्बोकॅटायन तयार होतोय. आणि इथं 6 नंबरच्या पॉईंटला काय म्हटलेलं आहे तर सायमल्टेनियस बॉन्ड फॉर्मेशन अँड बॉन्ड ब्रेकिंग टेक प्लेस मीन्स इट डज नॉट फॉर्म एनी कार्बोकॅटायन. ओके, म्हणजे कार्बोकॅटायन इज नॉट फॉर्म. कार्बोकॅटायन इज नॉट फॉर्म. मग जर समजा आपल्याला 2-3 मार्काला जर हे जर विचारलं तर आपल्याकडे 6 पॉईंट जे हे 6 पॉईंट्स आहेत आणि 2 मार्काला विचारलं तर यातले आपण 4 पॉईंट जे हे 4 पॉईंट्स आपण लिहू शकतो. ओके, सो दिस इज SN1 and SN2 mechanism, the comparison between SN1 and SN2 mechanism. Okay, thank you very much.